कोकणात ही आता पाणी चळवळ उभी राहत आहे। ही चळवळ तालुक्यातल्या मांडकी खुर्द या परिसरामध्ये राहत आहे। गावातले ग्रामस्थ लोकसहभागातून 3 तळ्यांचा गाळ उपसा करतायत। तब्बल 19 वर्षांनी ही तळी मोकळा श्वास घेणार आहेत, त्यामुळे गावातली पाणी टंचाई दूर होणार आहे। चिपळूण तालुक्यातल्या मांडकी खुर्द गावातले ग्रामस्थ आता पाण्यासाठी एकवटलेत। गड माणिक दुर्गच्या पायथ्याशी असणाऱ्या तलावातला गाळ उपसा सध्या सुरू आहे। 1998 साली गावातली पाण्याची गरज लक्षात घेऊन इथं तळी बांधण्यात आली। मात्र कालांतरानं या तळ्यात गाळ साचला गेला। मात्र आता तब्बल 19 वर्षांनी ग्रामस्थांनी कोणतीही राजकीय मदत न घेता लोकसहभागातून गाळ उपसा सुरू केलाय। पंचवीस फूट रुंद आणि 25 फूट खोल तलाव खोदण्यात येणार आहे। नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी गेल्या वर्षी नाम या संस्थेच्या मार्फत हे काम सुरू केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार होता की आपण पण काहीतरी आपल्या गावासाठी करूया। त्यानंतर यावर्षी आमिर खान यांनी जे वादळ आलं या तुफान आलं या अशी जी एक मोहीम सुरू केली, त्यांनी माझ्या मनात आणखीन मी उत्साहित झालो आणि मी आमच्या गावकऱ्यांशी बोललो की आपल्या इथे 3 तलाव आहेत, पाझर तलाव। त्या तलावाची जर खोली वाढवली तर आपल्याला पाणी मिळू शकेल। मांडकी गावात भरपूर पाऊस पडतो, मात्र या गावातच मोठी पाणी टंचाई जाणवते। त्यामुळेच 19 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या तलावातला गाळ उपसा करून गावातली पाणी टंचाई दूर करण्याचा मानस इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केला। भावी पिढीची पाण्यासाठी वणवण होऊ नये यासाठीच ही धडपड। गावामध्ये 95 पूर्वी आम्ही जसं आम्ही होतोच इथे 3 ते 4 किलोमीटरवरून आम्ही पाणी आणायचं आहे आणि आता सुद्धा आम्ही 10 किलोमीटरवरून पाणी पाईपलाईन आलेली आहे प्रादेशिक नळ पाणी योजनेची आणि ते पाणी आम्ही इथं फक्त पिण्यासाठी पाण्याची सोय झालेली आहे। बाकी ओलावा शेती करायची म्हटले तरी आम्हाला पाणी नाही आणि अशा माध्यमात आम्ही एक दिवशी बापट सरांना पण आम्ही हा विषय त्यांनी पण आम्हाला बोलले की आपण पाण्याचं आपल्या गावामध्येच आपल्याला पाणी निर्माण करायचं तर काय करायचं लागेल। तर आम्ही म्हणतो हा आमचा कोकण भाग आहे, पाऊस इथे भरपूर पडतो, पण पाणी दिवाळी झाली की पाणी जायला जातच, पण हे पाणी आपण कसं अडकवायचं म्हणून आम्ही एक आमची ही कमिटी, ग्रामपंचायतीची सर्व कमिटी, गावचे गावकरी आमचे आणि आम्ही तिन्ही तलावामध्ये असा एक फेरफटका मारलेला। गावातला प्रत्येक माणूस सध्या तळ्यातला गाळ उपसण्यासाठी पुढे सरसावलाय। महिला आणि शालेय विद्यार्थ्यांचाही यात मोठा सहभाग आहे। सरांनी जे आम्हाला पाण्यासाठी जे काही उपलब्ध केलेलं आहे त्याला आम्ही आज सहकार्य करतोय आणि ते आम्हाला झालं पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी भरपूर राबलेलं आतापर्यंत। मांडकी गावातल्या ग्रामस्थांनी कोणताही आधार नसताना या चळवळीला सुरुवात केली आहे। अशी चळवळ संपूर्ण कोकणात सुरू झाली तर कोकणही पाणी टंचाई मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। अमोल कलयेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, रत्नागिरी।